नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण कोळशापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन कसं तयार करायचं या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर पहा, आपल्याला हे गरज का पडली याची, कोळशापासून पेट्रोल डिझेल काढायची काय गरज पडली? कारण भारतामध्ये जे आपल्याला पेट्रोल डिझेल लागतं, म्हणजे थोडक्यात क्रूड ऑइल लागतं. क्रूड ऑइल आपण बाहेरून आणतो. हे जवळजवळ 2.2 मिलियन बॅरल पर डे एका दिवसाला एवढा क्रूड ऑइलचा आपल्याला खपत होते. आणि ह्या क्रूड ऑइलपासून आपण पेट्रोल डिझेल तयार करतो, कारण आपल्याकडे रिफायनरी आहेत. तर हे सगळं आपण बाहेरून आणतो ना. बाहेरचे देश आपल्या देशावर कंट्रोल करू शकतात, ठीक आहे. तर त्यामुळं आपण, आणि आपल्याकडे कोळसा भरपूर आहे. किती कोळसा आहे? तर 352.13 बिलियन मेट्रिक टन एवढा कोळसा भारतामध्ये आहे. आणि भारत हा जगातला 4थ्या क्रमांकाचा देश आहे कोळशाच्या बाबतीत. त्यामुळे भरपूर कोळसा आहे आपल्याकडं. मग ह्या कोळशाला आपण गाड्यांमध्ये नाही जसं तसं वापरू शकत. मग याला आपल्याला पेट्रोल डिझेलमध्ये जर कन्वर्ट करता आलं तर आपण एक स्वयंपूर्ण होऊ शकतो, ठीक आहे. तर कशा पद्धतीने हे पेट्रोल डिझेल आपण तयार करू शकतो हे एकदा पाहू. तर एकदा ओव्हरव्ह्यू पाहू आपण की कशा पद्धतीने होतं. तर कोळसा घेतला जातो, त्याचं गॅसिफिकेशन केलं जातं. त्यानंतर तो गॅस फिल्टर केला जातो. त्यानंतर फिशर ट्रॉपिकच्या माध्यमातून आपण पेट्रोल, डिझेल, केरोसिन बनवतो. आता पेट्रोल जास्त वापरलं जात नाही, पण सगळ्यात जास्त वापरलं जातं डिझेल आणि केरोसिन. केरोसिन विमानामध्ये वापरलं जातं आणि डिझेल आपल्या ट्रकमध्ये किंवा हेवी जे लोड वाहणारे असतात तर त्या गाड्यांमध्ये आपण डिझेल वापरतो. पेट्रोल जास्त वापरलं जात नाही, डिझेल वापरतो. तर आपल्याला फक्त हे काही करून लिक्विड फॉर्ममध्ये आणलं पाहिजे, कारण त्यावेळेला आपले व्हेकल चालणार आहेत. तर मग हे कोलचं गॅसिफिकेशन, गॅस प्युरिफिकेशन आणि फिशर ट्रॉपिक कसं होतं एकदा पाहू. पहिल्यांदा आपण गॅसिफिकेशन, कोल गॅसिफिकेशन. तर कोळसा घेतला जातो, एका चेंबरमध्ये कोळसा घेतला जातो आणि त्याला हाय टेम्परेचर दिलं जातं, जवळजवळ 700 डिग्री सेल्सिअसच्या पुढं, आणि प्लस हाय प्रेशर दिलं जातं. कारण बघा, पेट्रोल डिझेल हे काय नक्की, तर पेट्रोल डिझेल हे हायड्रोकार्बनची चेन आहे. तर सगळ्यात सिम्पल हायड्रोकार्बन आहे मिथेन, म्हणजे CH4. आणि जसं जसं याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनची संख्या वाढत जाईल तसं त्याची डेन्सिटी वाढत जाते. मग डेन्सिटी वाढत गेली की त्याचं गॅसमधून लिक्विडमध्ये त्याचं हळूहळू रूपांतर व्हायला सुरुवात होतं. म्हणजे जसं तुम्ही कार्बन आणि हायड्रोजनची संख्या वाढवाल तसं तो लिक्विडमध्ये जाणार आहे. आता पेट्रोलपेक्षा डिझेल थोडंसं हेवी असतं, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त हायड्रोजन आणि कार्बन असणार आहे, ठीक आहे. केरोसिनमध्ये त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे जेवढं आपण कार्बन आणि हायड्रोजनची चेन वाढवत जाऊ तसं त्याची डेन्सिटी वाढत जाते. आणि आपल्याला डेन्स फ्यूल पाहिजे, कारण ते आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यातून पॉवर काढता येईल. तर मग हा जो कोळसा आहे, हा कोळसा तर प्युअर कार्बन आहे ना. याच्यामध्ये हायड्रोजन आपल्याला ॲड करायचं आहे. मग हायड्रोजन कशामध्ये असतो? तर पाण्यामध्ये हायड्रोजन असतो. कारण पाणी कशापासून बनलेलं आहे? H2O, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेलं आहे. परंतु आपल्याला याच्यामधून डायरेक्टली त्याला हायड्रोजन ॲड नाही करता येत आपल्याला. तर त्यासाठी आपण कोळसा घेतो एका चेंबरमध्ये आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि पाण्याची वाफ त्याच्यामध्ये ॲड करतो आणि याला 700 डिग्रीपर्यंत तापवतो. त्यावेळेला कोळसा, ऑक्सिजन आणि पाण्याची वाफ हे एकमेकांबरोबर रिॲक्ट होतात. रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यामधून हायड्रोजन गॅस आणि कार्बन मोनॉक्साईड गॅस तयार होतो. आता कार्बन मोनॉक्साईड हा म्हणजे थोडक्यात काय की अनस्टेबल गॅस आहे. जसं कार्बन डायऑक्साईड एकदम स्टेबल गॅस आहे, तसा कार्बन मोनॉक्साईड हा रिॲक्टिव्ह गॅस आहे, अनस्टेबल येतो, कारण त्यामध्ये एका ऑक्सिजनची कमतरता आहे. तर हे झालं कोलचं गॅसिफिकेशन. आता आपल्याकडं हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड आलेलं आहे. तर हे आपण जे बायोगॅस प्लांट आहेत त्याच्यामधून बाहेर पडणार. बायोगॅस प्लांटमधून काय बाहेर पडतो? तर मिथेन गॅस बाहेर पडतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये बरेचसे अशुद्धी असतात, पण आपण त्याच्यातून फिल्टर करून मिथेन गॅस आपण काढू शकतो. तर यामधून सुद्धा आपण पेट्रोल डिझेल तयार करू शकतो, बायोगॅसमधून सुद्धा. कारण पहा, याला म्हणतात स्टीम रिफॉर्मिंग. ते बायोगॅस घेतला जातो आणि त्याच्यामध्ये पाण्याची वाफ हाय प्रेशरने टाकली जाते. तर त्यावेळेला सुद्धा मिथेन आणि पाण्याची वाफ हे एकमेकाबरोबर रिॲक्ट होऊन कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. तर हेला म्हणतात स्टीम रिफॉर्मिंग. काही असू द्या, आपल्याला हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड आपल्याकडे आला पाहिजे. आणि यानंतर पुढली प्रोसेस चालू होते फिशर ट्रॉपिक्स.
आता ही काय प्रोसेस आहे पहा, तर यामध्ये सुद्धा हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर दिलं जातं आणि एक कॅटलिस्ट टाकला जातो. कॅटलिस्टचं काय काम आहे की ही रिॲक्शन एकदम स्पीडअप होते. तर याच्यामध्ये कोबाल्ट आणि आयरन हे दोन्हीपैकी कुठलं तरी, आता कंपनीवर डिपेंड असतं कोणतं वापरायचं ते, कारण त्यांनी जे कोणते मेटल अलॉय वापरलेले आहेत त्याच्यामध्ये, तर त्याच्यावरती डिपेंड असतं. कोबाल्ट आणि आयरन हे 2 कॅटलिस्ट वापरतात. आणि त्यावेळेला काय होतं बघा, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन हे एकमेकाबरोबर बॉन्ड होतात. म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन एकमेकाबरोबर बॉन्ड होतात, त्याच्यामधून ऑक्सिजन बाजूला जातो. कार्बन मोनॉक्साईड मधला ऑक्सिजन बाजूला जातो हाय टेम्परेचरमुळं, आणि तो कार्बन हायड्रोजन बरोबर बॉन्ड होऊन हायड्रोजनची हायड्रोकार्बनची चेन तयार करतात. आणि ही चेन तयार झाली की याला म्हणतात हायड्रोकार्बन वॅक्स. ठीक आहे. आता हे लिक्विड फॉर्ममध्ये हे फ्यूल आलेले, म्हणजे आपण सॉलिड फॉर्ममधला कोळसा घेतला, त्याचं गॅसिफिकेशन केलं, गॅसिफिकेशन झाल्यानंतर फिशर ट्रॉपिकच्या माध्यमातून आपण त्याला लिक्विड फॉर्ममध्ये आणले. आता हे जे हायड्रोकार्बन आहे हे एक चेन तयार झाली, म्हणजे लिक्विडमध्ये ह्यात फ्यूल आलेले आहे. हे आपण डायरेक्ट जाळू शकतो का? हा, जाळू शकतो आपण, डायरेक्ट पण जाळू शकतो. पण कसं आहे की याच्यामध्ये अजून पण थोडेसे अशुद्धी असतात. तर याला आपण काय करतो, क्रॅकिंग आणि आयसोमेरायझेशनमध्ये थोडक्यात प्युरिफिकेशन करतो, आणि मग आपण काय करू शकतो, याच्यापासून मग पेट्रोल तयार करू शकतो, डिझेल तयार करू शकतो, किंवा केरोसिन तयार करू शकतो. ठीक आहे. आपल्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. त्यानंतर जे बेस ऑइल असतात पहा आपले, जसं की आपण इंजिनमध्ये इंजिन ऑइल टाकतो, तर ते इंजिन ऑइल पण असंच असतं पहा ते. तर हे आपण केरोसिन, पेट्रोल, डिझेल हे सगळं आपल्याकडे आलं. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा की कोळशामध्ये जेवढी एनर्जी आहे, तर कोळशामध्ये साहजिक 100% एनर्जी असते, परंतु त्यामधून जवळजवळ 25 ते 45% आपण हे एनर्जी पेनल्टी आपल्याला पडते. कारण तेवढी एनर्जी आपल्याला मिळणार नाही, कारण आपण हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरमध्ये एनर्जी व्हायला घालवलेली. त्यामुळे जे काही तयार होणारं जे काही पेट्रोल डिझेल आहे त्याच्यामध्ये कोळशाच्या तुलनेत कमी असणार आहे, एनर्जी आपल्याला कमी मिळणार आहे. म्हणजे पेट्रोलच असणार आहे, परंतु जेवढा कोळसा जाळल्यानंतर जेवढी एनर्जी मिळते तेवढी आपल्याला हे एवढे सगळं जाळल्यानंतर मिळणार नाही. ठीक आहे. त्यामुळं थोडीशी एनर्जी पेनल्टी आपल्याला मिळणार आहे. तर याचा फायदा काय, पेट्रोल डिझेल तर आपल्याला असंही आपल्याला क्रूड ऑइल रशिया देतोय किंवा अरब कंट्री देतात, मग आपल्याला एवढं उद्योग करायची गरज काय? हे भविष्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. कारण कसं माहिती आहे का, शेवटी ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना जास्त मस्ती पण येते, तर ते एकमेकाबरोबर भांडू पण शकतात. आणि चालू आहे त्यांची रशियाची इकडे युक्रेन बरोबर आणि युरोपियन कंट्रीबरोबर भांडणं चालू आहेत. इकडं अरब कंट्रीमध्ये उड्या मारतात, त्यांचं पण अमेरिकेबरोबर इकडे तिकडे पटत नाही. त्यामुळं कसं माहिती आहे का की ह्यांची भांडणं, कारण यांच्याकडे पैसा भरपूर आहे, आणि ज्यांच्या खिशात पैसा असतो तो पैशाला गरमी असते भरपूर. मग ह्या गरमीमध्ये ते काय पण करू शकतात, कोणताही निर्णय घेऊ शकतात. ते काय पुढला भविष्याचा विचार करत नाही. सध्याचा तो त्यांचा युगो जो आहे तो युगो सांभाळण्याचा प्रयत्न करतात. फॉल्ट आपल्यामध्ये, कारण आपल्यामध्ये पेट्रोल डिझेलच नाही आहे. आपण जवळजवळ म्हणले 100% म्हणले तरी चालत नाही, आपण ह्या संपूर्ण रशिया आणि अरब कंट्रीवर अवलंबून आहे. जर ह्यांनी आपल्याला धक्का दिला तर आपण काय करायचं? त्यामुळं, आणि आपल्याकडे कोळसा भरपूर आहे ना, तर ह्या कोळशाचा वापर करून आपण पेट्रोल डिझेल तयार करू शकतो. तर हा याचा फायदा आहे. आणि याच्यामध्ये अजून एक फायदा आहे की जसं की आपण पेट्रोल डिझेल आपण जमिनीतून काढतो, तर जसजसं तुम्ही खोल जाल ना तसं आहे ना, त्यामध्ये सल्फरचं प्रमाण वाढत जातं. म्हणजे जे जड एलिमेंट्स असतात ना ते जमिनीच्या खोल भागामध्ये जास्त असतात, त्याच्यामध्ये मर्क्युरी, आर्सेनिक सुद्धा असू शकतात. मग हे पेट्रोल डिझेल म्हणजे क्रूड ऑइल आपण ज्या वेळेला वर काढतो ना, त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण असतं ते सल्फरचं. आणि ज्या वेळेला हे इंजिनमध्ये जातं त्यावेळेला हे सल्फर हा ऑक्सिजन बरोबर बॉन्ड होतो आणि सल्फर डायऑक्साईड तयार होतो. आणि हायड्रोकार्बन तर आतमध्ये ह्या क्रूड ऑइलमध्ये यायचं असतातच. म्हणजेच काय होते की याच्यामधून पोल्युशन जास्त होतं, म्हणजे प्रदूषण जास्त होतं. आणि सल्फर डायऑक्साईड आपल्यासाठी खतरनाक आहे, कारण हा सल्फर डायऑक्साईड ज्या वेळेला पावसाच्या पाण्यात मिक्स होतो त्यावेळेला सल्फ्युरिक ॲसिड तयार होतो. ॲसिड रेनचा धोका ह्या पेट्रोल डिझेलच्या वापरामुळं वाढलेला आहे. पण जर आपण गॅसिफिकेशनच्या माध्यमातून, फिशर ट्रॉपिकच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण पेट्रोल डिझेल तयार करणार आहे त्याच्यामध्ये सल्फर नसणारच आहे. त्यामध्ये काय असणार आहे, फक्त प्युअर हायड्रोकार्बन असणार आहे. प्युअर हायड्रोकार्बन ज्या वेळेला आपण जाळणार ना त्यावेळेला फक्त 100% त्याच्यामध्ये काय होणार आहे, हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर बॉन्ड होऊन पाण्याची वाफ तयार होणार, आणि कार्बन ऑक्सिजन बरोबर बॉन्ड होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होणार. हे दोन्ही आपल्याला दिसत नाही आहे.
एकदम म्हणजे थोडक्यात काय, जे सायलेन्सर आहे आपला गाडीचा त्याच्यामधून दिसत नाही गॅस बाहेर पडताना, कारण हे कलरलेस आणि ओडरलेस गॅस आहेत, पाणी शिवाय पाणी, कार्बन डायऑक्साईड. मग ह्या गाडीमधून जे काळा धूर बाहेर पडतो हे कशाचा आहे? या सल्फरचा आहे. ठीक आहे, कारण यामध्ये इम्प्युरिटीज जास्त असतात. जरी भले आपण आपल्याकडे ना किती फिल्टर केला त्या क्रूड ऑइलला, तरी पण आपण त्याच्यातला सल्फर 100% काढू शकत नाही. पण आपण गॅसिफिकेशन जर केलं त्यावेळेला आपण शुद्ध पेट्रोल डिझेल तयार करू शकतो. आणि यामधून हे पेट्रोल डिझेल कुठल्याही इंजिनमध्ये जाळलं ना तर कसल्याच प्रकारचा धूर तयार होणार नाही, म्हणजे पोल्युशन कंट्रोल होणार. आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा प्रॉब्लेम नाही आहे, कार्बन डायऑक्साईड वनस्पती शोषून घेतात. आपल्याला प्रॉब्लेम आहे पोल्युशनचा, म्हणजे जे काय आहे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, हे आपल्याला हानिकारक आहेत, कारण हे आपल्या आरोग्यावर डायरेक्टली परिणाम करतात. म्हणजे आपण जर समजा या पद्धतीने कोळशाचं आपण पेट्रोल डिझेल जर तयार केलं तर याच्यामधून आपण शुद्ध, एकदम शुद्ध पेट्रोल डिझेल तयार करू शकतो. ते जाळल्यानंतर आपल्याला प्रदूषण होणार नाही. ठीक आहे, तर हा त्याचा फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की आपण इंडिपेंडेंट होऊ शकतो. जसं की आता सध्या आपण म्हणजे आपण पैसे देऊन त्यांच्याकडून विकत आणतो तरी पण ते फुकतात, बरोबर ना. तरी पण त्यांना ते दर दिवशी त्यांची ना काहीतरी पेट्रोल क्रूड ऑइलच्या किमती कमी जास्त करतात. ते त्यांच्या मूडवर डिपेंड आहे ना. ते त्यांचा मूड आपल्याला ठीक करायचा असेल तर आपण स्वतः स्वयंपूर्ण बनलं पाहिजे. जर आपण स्वयंपूर्ण बनलो नाही आणि आपण जर 100% त्यांच्यावर अवलंबून राहिलो तर अमेरिकेसारखी आपली अवस्था होईल. आता अमेरिकेची काय अवस्था झाली होती, तर ज्या वेळेला 1973-74 मध्ये ऑइल एम्बार्गो केला होता, म्हणजे काय झालं होतं की हे जे अरब कंट्री आहेत ह्या अरब कंट्रीने इस्रायलवर अटॅक केला होता. आणि ज्या वेळेला इस्रायलवर अटॅक केल्यानंतर इस्रायलला अमेरिकेने सहकार्य केलं. तर अमेरिकेने सहकार्य केल्यामुळं ही अरब कंट्री बिघडली. त्याच्यामुळं काय झालं की अरब कंट्री हारल्या ना. हारल्यानंतर अरब कंट्रीकडे एक जास्त मोठं हत्यार होतं, काय, क्रूड ऑइल. मग हे काय म्हणले की आम्ही अमेरिकेला क्रूड ऑइल देणारच नाही दिलं क्रूड ऑइल त्यांनी. काय झालं की वर्षभर त्या अमेरिकेच्या गाड्या रस्त्यावर कुठं पण पडल्या होत्या. तुम्ही विचार करा की आपल्या गाड्या जर अशा कुठं पण सोडावं लागल्या असत्या ना, बरं त्याला पैसे लागतात ना, फुकट नाही गाड्या आहेत त्या. मग ह्या म्हणजे तुमच्या कार असतील, ट्रक असतील, आणि पूर्ण जर समजा वाहतूक जर विस्कळीत जर झाली, आपल्या घरामध्ये जेवढं अन्न येतं किंवा जे काय आपण मटेरियल आणतो ना ते सगळं ह्या ट्रकच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून येतं. मग ह्यांना जर फ्युलच नाही भेटलं तर ह्या गाड्या चालणार कशा? आणि हीच अवस्था अमेरिकेत झाली होती. मग अमेरिकेनंतर मग हे तयार करण्याच्या ऐवजी म्हणले की आपण अटॅक करू त्यांच्यावर. शेवटी युद्धच करावं लागलं ना. म्हणजे ह्या पेट्रोल डिझेलसाठी, क्रूड ऑइलसाठी अक्षरशः युद्ध झालेले आहेत. आणि रशियाने इकडं युक्रेनवर हल्ला केला. कशासाठी केला होता? कारण ज्या भागामध्ये हल्ला केला त्या भागामध्ये एक गॅसचे म्हणजे रिसोर्स आहेत, त्याच्यामुळे हल्ला केला होता. त्याच्यामुळे हे सगळं जग येण्याचं म्हणजे भांडतंय हा क्रूड ऑइलसाठी, एनर्जीसाठी. जर आपण आपले स्वतःचे जर बनवले तर आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहता येणार नाही, म्हणजे आपण स्वयंपूर्ण हो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे कोलपासून पेट्रोल डिझेल कसं तयार करायचं याबद्दल आपण चर्चा केली. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.